तर चला, कसा वाटला तुम्हाला चिंबोरीचा रस्सा नक्कीच कमेंट करा. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. कसे आहात तुम्ही? आय होप ते मस्त असणार. तर आज आहे मस्त शुक्रवार, फ्रायडे स्पेशल. तर खूप दिवस झाले ना मच्छी तर खाल्लेली, पण चिंबोरी नव्हते भेटले किती दिवस झाले. तर भाऊने बघा आज संदीप भाऊने मस्त चिंबोरी आणलेले आहे. तर मला चिंबोरी खायची इच्छा होती माझी, आणि यांची जो फेवरेट आहे, ऑल टाइम फेवरेट आहे यांची चिंबोरी ओची माझी. तर संदीप भाऊने बघा आम्हाला काय आणले, मस्त चिंबोरी. आणि चिंबोरी किती आहे बघा याच्यात, पूर्ण भरून बघा, पूर्ण भरले बघा चिंबोरी. आता याच्यामध्ये किती भरले आहेत किती नाही ते आपण बघूया मस्त काढून. चिंबोरी आहेत तर मोठ्या, बघूया भरल्यात की नाही. हे बघा आता तोडल्यावर समजतील भरल्यात की नाही चिंबोरी. आणि इकडे बघा मस्त कोलंबी आणि ओणी घेतल्यात, बोंबील. आणि मगाशी आहे ना मी ब्लॉग आता आहे ना आता दुपारी नंतर स्टार्ट करते, कारण की मगाशी भात बनवलेला तर आम्ही तोच खाल्ला ना, भात बनवलेला खाल्ला. तर आता आहे ना मी संध्याकाळची पुलाव बनवला. हा मगाशी खाऊन घेतला मी, आणि शेंगा खाल्लेल्या आहे बघा, शेंगा पण खाल्ल्या. तर चला आता आहे ना, तर आता पहिल्या मी एकदा साफ करून घेते इकडे मस्त, मग दाखवते साफ करताना. तर चला आता पहिला आपण चिंबोरी साफ करून घेऊ, आणि दुपारी काय करते पण सांगते. दुपारी यासाठी तयारी करते, कारण की संध्याकाळी जायचंय मला मार्केटला, ते काय घ्यायला जाईल तुम्हाला नंतर भेटेनच मी. तर आता पटापट लवकर जेवण तर लवकरच बनवून घेते आणि तुम्हाला भेटते, आणि आमची पण येईल दुपारी. तर बघूया आमच्याला खायला भेटते की नाही. तर हे साफ करण्या अगोदर आता हा आहे ना आपला मस्त खाली उतरवते, कारण की याला वास कसा बेकार वास येईल ना म्हणून. बघा पहिला आहे ना मी आता बोंबील साफ करून घेते, कारण की बोंबील तेवढे नाही काढले आहेत ना. बोंबील साफ करते, कारण की कधीपासून बोंबील पण नाही खाल्ली ना आपण. हे मला असं नाही करता येत ना, पण चपटे ना. हा करू बघू येतात का, ट्राय करू. चला जमते का. अर्धच मारतो ना, पण ते कापला तर पाहिजे ना. गार करू त्याला, गार करू कसं झालं. हा असं असं थोडंच शपट कापले ना, काप शपट थोडीशी पाहिजे. आज आपण असं तर फ्राय करायला त्याला दुसरी डिश लागेल नंतर बाउलमध्ये येतो सगळं ठेवते याच्यात. हे असे आपले किती यायचे, किती आहेत? 6 आहेत. 6 बोंबील आहे बघा. चल तर मी पहिला अशी बोंबील सगळी साफ करून घेते मस्त पटापट, आणि तुम्हाला मग ही कोलंबी साफ करून घेईन पटापट. कोलंबीचं माहितीच आहे. चला साफ करून घेते. तर बघा बोंबील आहे ना मी अशा पद्धतीत साफ करून घेतले, म्हणजे असे कट केले, कारण की ओला असे फ्राय पाहिजे ना कधीपासून, मधून चिरलेले असे चिरतात बघा पातळ फ्राय. आता हा पण करतात असेल. बोंबील लागला उडाला, आणि खूप दिवस म्हणजे आम्हाला बोंबील नाही भेटले. बोंबील कधीपासून पाहिजे होते ना आपल्याला. बोंबील ना अजूनपर्यंत गावात एवढे नाही आले आपल्या, बाहेर तिथं मार्केटला आले असतील, खूप आले मार्केटला, इथे कमी आले पण जरा मच्छी. तरी इथं चिंबोरी भेटले, तर बघू चला आता कसा काय. मला नाही येत, मी ट्राय करते असा मधून. असं मला पकडता नाही अजून तो. सुरीला दार पण नव्हतं ना, बरोबर आहे का. एका साईडला जाड होते, चालेल. हे बघा आता आपले बोंबील तर झाले. आता ही आहे ना ही पटापट मी अशी करून घेते बघा. डायरेक्ट सोडू डायरेक्ट पूर्ण सोडूनच घेते डायरेक्ट. त्याला ते फ्राय करायला लागते मग बघा असे होते सोडून. त्याच्यात काय घाण नसेल एवढी, तर मी अशा पद्धतीत काढून घेते बघा सोडून, आणि तुम्हाला भेटते. चला बघा. आज मी डेअरिंग करते, चिंबोरी साफ करायचा प्रयत्न शिकते.
मला फांगडा तोडता नाही, पण मी आज ट्राय करते. बघू की कुठपर्यंत एकाच तरी होते का बघूया माझ्याने. चला तुम्ही चॅलेंज करा, तोडेन का नाही तोडेन. तोडशील ना, मी तोडलं आहे ना मी. तुम्हाला काय वाटतं मी तोडेन का? तोडू शकते मी, बांधले त्यांना. हे बघा सगळं शिकवून घ्यायचा. ट्रेनिंग लेने की ट्रेनिंग. तू बघू नको गटा गटा. तुला मी बरोबर तोडते, थांब. तुला बरोबर तोडते, थांब. काय चालेल चिंदरा घेशील चिंबोरी भडकली. कसं तोडतात का? हा बनाली बनाली. हा बा चिंबोरी भडकली. आता मला एक खाल वाटते चिंबोरी. चिंबोर तोडताय रजवली. चिंबोरी भडकली माझ्या बघा. असंच होतात, 2 हातात धरायचं असं. सुटले पांगडा. अरे भडकले बघा किती. पांगडा निघलं. हिने तोड वाचलं बघा. दे थांब नुसतं. थांब थांब थांब. ये बाबा थांब बाबा जाऊन पिसरली ती. हिला मी थोडा पिसरली बघा. बघा बघा एकदा फांगडा तोडता नाही. हिचं हिचं काय झालं बघा. बघा हिने चिमटा पकडले बघा. हे कसा डाव रेकले तू. हे बघा डेंजर पकडले बघा. बघा कसं पकडले. हिला थांबा, हिला फसू का? हिला फसू, हिला फसू का बघा. आता हिला फसवते. थांबा थांब चल छोड दे. ए बाबा थाईल बघ पकडले. पहिला मम्मी बाबा पलाली पलाली. भडकले ती. थांब मी पकड दे. भडकले ती. हे पकडते मी. पकडले बाबा. डेंजर घाण गेली. घाण शिंबोरी घाण गेली घरात बघा. सगळी घाण वाशी दादा. दे तोडते मी पटापट. आता मी डायरेक्ट जे एक तोड. चल तू एक इच्छा आहे ना तोडायची तोड. हा अरे व्हेरी गुड. या ना तुझे धक्का. चायनीज पकडून ठेवलो. हे बघा एवढं तोडलं तरी बघा पकडले कसा. हे बघ कसं पकडून गेला. आता पडला. हा फायनली चिंबोरी मी तोडलेली आहे. आता ही तोडता येते मला. नंगी तोडता येते. एक काम करते मी फांगडा तोडते. पुन्हा घेतो. मला तोडून दे म्हणायचं. मी तोडेल. हे बघा आता यानं सगळं मस्त आहे ना. चक्क करायचं आपण नंतर करू. तशा अशा सगळ्या करून घेऊ बघा फटाफट. चला आपला पहिला ना मी बोंबील साफ केलं तर मस्त त्याच्यात लिंबू पिळून घेते बघा. अर्धा मस्त लिंबू निचोडो. अर्धाच घेतला कारण कमी टाकू. मस्त हळद थोडीशी. आगरी लाल मसाला. आगरी लाल तिखट मस्त चवीपुरतं मिळेल. कलरसाठी थोडासा उगाच थोडासा टाकते बस. हां हे सगळं मिक्स करून घेते. आणि पेस्ट आहे ना मी ह्याला पण लागेलच चिंबोरीला ना. तर मग नंतर बनवते. त्याच्या अगोदर मस्त मसाले झाला मोडतील म्हणून मसाला लावून घेते. पहिला पण मीठ मसाला हा सगळं लावून घेतला. लिंबू वगैरे आपण वास नाही सुटत. मसाला लावला ना का चांगला वास राहते. आता असं ठेवलं ना तुम्ही वास खराब. मसाला पण चांगला. मसाला हा आणि मूर्त्या पण चांगला याच्यात मस्त. आणि नंतर मग फक्त आपल्याला पेस्ट टाकायची आहे बस. मिरची लसूण अद्रक कोथिंबीर. आता मला आहे ना ओणी एवढे साफ करून दिला. साफ नाही करून दिले. चिखल बघा आता किती. फांगडे तोडले. फक्त हे वाले फांगडे तोडले मोठेवाले. मला नाही जमले. तुम्ही बघितले माझी व्हिडिओ. मला नाही भीती वाटते. आणि मी इकडे तयारी केली बघा. आता ही पेस्टची तयारी आहे. लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर धुवून घ्यायची आहे. टमाटे घेतात 2.
तर हे सगळं धुवून घ्यायचं आहे. आता मी हे ठेवते आणि मग आता हे बघा क्लीन करायच्यात मला सगळी घाण बघा इथे चिखल आहे अजून केवढा बघा चिखल किती दिसते तुम्हाला चिखल इथे बघा चिखल आहे. तर मी आता सगळं साफ करते हे चिंबोरी मस्त आणि ओवर जातील अंशूला घ्यायला स्कूलमध्ये. आता चिंबोऱ्या आईने असेच तोडून दिले सांगडे. आता उद्या अंशूला टाइम झाला बघा आला मस्त अंशूला. चला जा आता मी हे सगळं मस्त साफ करून घेते पटापट. चलो चुटकी मारते काय ना मी व्हिडिओ नाही घेतला अंशू आला तेव्हा. अंशू आता झाला स्कूलमध्ये मला हात मागत बघा आणि आता फ्रेश होईल तो मस्त. आपल्याला चिंबोरी आणि चिंबोरी साफ करायला घेतलं बघा ओली तोडून दिली फांगडेला. तर बघा आता ही पहिली एक साफ केली हा आणि बघा अशी साफ करून घेतल्या मी स्वच्छ धुवून घेतलं. तर चला आता बघू किती भरल्या घेतात आपल्या चिंबोऱ्या. असे काढून परत धुवायचे एकदा अजून स्वच्छ आणि असे करून घेते बघा नाही तुम्हाला भेटते थोडा वेळा. काय अशा आहेत अशा हिट दिसत नाही ना हिट नाही आला अजून नाही आला अशा भरल्या निघाल्यात. ह्याच्यामध्ये थोडासा हलकासा वाटतं हिट बघा थोडासा वाटते ना थोडा. आता बघू किती निघते चिंबोऱ्याने आलू होतं गरम आहे थोडं पोटात पिशवी असे नाही काढायला लागते लहान असते पिशवी असते पोटामध्ये माती असते त्याच्यात माती ते साफ केलं. माझा विचार चाललेला हा याचा रसा वेगळा बनवायचा आणि याचा वेगळा काय एवढं पातळावर रस्ते पाहिजे ना चिंबोऱ्या म्हणून असं याचा फक्त याचा काढतो तो वेगळा आणि चिंबोऱ्या जास्त आहेत ना. एक कुठेतरी हिटवाली होती हीच असेल असं वाटतं काय बघा माझा जुगार बघा काय मासाने भरलेले आहे पण वीट असले खायला कशी मजा येते ना. चला मासा नाही तर भरलेले आहे पण वीट नाही पण चला हीटवाली पाहिजे होती. नेक्स्ट टाइम वीटवाले ना आता कधी नेक्स्ट टाइम आता नवरात्री नंतर ओके. तर चला आता आपली सगळी तयारी झाली मस्त. आता कांदा कापून घेतला बघा बारीक 2 कांदे घेतले मोठेवाले 2 टमाटे आणि इकडे पेस्ट आहे बघा लसूण ह्याची कोथिंबीर अद्रक आणि लसूणची पेस्ट केली थोडीशी अशी भरट म्हणजे थोडीशी जाडसर केले कारण की आम्हाला अशी लागते मच्छीला ना एकदम बारीक पण चांगली असते पण तेल पण कंट्रोल आहे. आता मस्त आपण बनवायला घेऊ पटावं. चला चिंबोरी मग असं रेसिपी आहे आपली. आता काय करू समजत नाही एवढं बनवू का ठेवू आहे काय करायचं बघा ठेवायची का बघूया ठेवते का माहिती आहे का आपला हा भांडा आहे ना माझी सगळी भांडी छोटे आहे तर एवढे चिंबोरी होणार पण नाही आणि एवढी संकष्ट आहे. जर संकष्टी नसली असती ना तर मग सगळं एकत्र बनवलं असतं आणि आम्ही उद्या पण खाल्लं फ्रीज मध्ये मग रविवारी बनवू हा संडेला करेन. तर आता माझ्यात ना काढते थोड्याशा डबा लागेल जरा मोठा डब्बा शोधायला लागेल मला डब्बा शोधते मस्त मोठावाला त्याची काढू शोध्या चिंबोऱ्याच्यात काढून घेऊ किती बघा लागते आता मग आता रात्रीचं घेते करायला याच्यात भरलेली ही नाही ही वजन अंशला नाही आपल्या ही भरलेली आहे बस एवढा इकडे बघा आता मी आहे ना हे आम्हाला बनवतोय संध्याकाळसाठी आणि आता पण खाऊ थोड्याशा कारण मग खाल्ला नाही आणि ह्या चिंबोऱ्या आहेत ना या संडेसाठी ठेवते मी कारण संकष्ट आहे ना तर एवढ्या लागणार तर नाही खूप जास्त आहेत त्या तर या ठेवून साफ करून क्लीन करून ठेवल्या मी आता डब्यात पॅक करेन मस्त आणि संडेला खाऊ म्हणजे रविवारी खाऊ मी. आणि ह्याच्यात पण एक्स्ट्रा घेतली चिंबोरी कारण की बाबाला द्यायची आहे ना बाबाला पाहिजे थोडासा चिंबोरीचा रस्सा तर बाबाला पण देते. तर चला आता आपण पहिला बनवायला घेऊ पटापट. आता मी ना संडेला म्हणजे रविवारी खाण्यासाठी आता ठेवतो बघा याच्यात पेंदे आहेत मस्त अजून खूप पेंदे आहेत बघा जेवढे पेंदे आहेत त्याच्यात बसले पाहिजे दहा पण लागला बघा चिंबोरीचा नाही होतील का बसलं ना नाही बसणार हा पॅक करते मस्त आणि फ्रीजरमध्ये ठेवून देते संडेसाठी मस्त. चला चिंबोरी झाले काय बघायचं जाते फुटबॉल केला आणि पायाला लागले बघा पायाला
पाय बघ हा लावू का 2 10वी आहे काय आहे मज्जा येते. तर चला आता आपण ना मस्त पटाट चिंबोरीचा रस्सा करायला घेऊ मस्त आपल्या आगरी स्टाईल मध्ये आगरी पद्धतीत. कांदा टाकून देते मी मस्त 2 मोठे कांदे घेतले मोठे कांदे आणि कांद्यानेच ग्रेव्ही मस्त होते. आपल्याला कांदा मस्त छान त्याला शिजवून घ्यायचा पूर्ण आता त्याला आपला कांदा मस्त लाल थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा मस्त लाल शिजवून घ्यायचा चांगला छान आणि मग परतून अद्रक मिरची कोथिंबीरची पेस्ट पण टाकतो नंतर. चला आता आपला कांदा चांगला शिजून झाले असं आपल्याला टाकायची पेस्ट थोडी जाड बघा जाडसर आहे थोडीशी मी जास्त बारीक नाही केली. आणि चिंबोरी आहे ना आपल्याला आगरी पद्धतीत करायची आगरी स्टाईलमध्ये. हा याच्यामध्ये टाकायचं आहे ना आपल्याला थोडासा टाकून घेतलं नंतर मिक्स करते आपल्याला ना आता हात नाही गंदे करतो काय. आता याच्यामध्ये ना बोंबेमध्ये आपल्याला पेस्ट टाकायची होती तर मी टाकून देते मी नंतर आता सोलेन. चिंबोरीचा रस्सा बनला हात धुवायला होता 10 वेळा बस ना. आता ही राहिलेली पेस्ट आहे ती आपल्याला ठेवायची आहे कोलबीसाठी बस. थोडं साबण टाकायचं चिंबोरी. चलो आता आपल्याला मस्त लसूण पण लगेच वास खूप झाला असं वास आला का लगेच काय टाकायचं आहे मस्त टोमॅटो. आणि आपल्या रेसिपी कोणाकोणाला आवडतात इथं तोंड दाखव पहिला. मानसीला आवडतात मानसीला हा मच्छी आवडते मानसी मच्छीवाले आहे ना मग मच्छी रेसिपी आवडते. आता मस्त आपण टाकूया टोमॅटो टमाट्याला पाणी सुटेपर्यंत टमाटे टमाटो टमाटो काय पण बोला टोमॅटो मला असंच आवडते खायला भेटलं पाहिजे एकदम ते शिजून खायला भेटत नाही. टोमॅटो त्याचं काय असायचंय का पाणी होतो. आता पाणी टाकलं पाणी पहिलं फक्त होणार आहे नंतर त्याला आता मी पण नाही शिजवत आता ओची इच्छा. आता आपण टाकू मसाले डायरेक्ट थांबायचं नाही. मस्त इकडे आता टाकूया मस्त हळद थोडीफार हळद बापूला हे हल्दी हे चुपते बुते तुझे भोजन. आपला आगरीला तिखट मसाला जास्त मसाला खाऊ नका. मसाला कलर टाक पाहिजे मसाला कमी खायचा विचार करतो पण खातच नाही ना. हा बघा हा कलर लागतात तुम्ही 1 चम्मच काश्मीरी रेड हा पण आम्ही बनवले घरात म्हणजे मसाला घरात म्हणजे बनवून आणले ठाण्यावरून. काश्मीरी रेडचे पहिला पाकिट वापरायचं ना आपण आता बनवून घेतले कुटून बोलतात त्याला. आणि टाकूया मस्त बोलता चला आपण मसाल्याची ऑर्डर घेऊ. ऑर्डर घेणार आहे मसाल्याची. मस्त आता मसाले छान शिजवून घेऊया मस्त वास सुटेपर्यंत. मसाल्याचा वास आला पाहिजे आपला मस्त झणझणीत वास आला पाहिजे झणझणीत. आता आपली एवढी ग्रेव्ही आहे नंतर जाड होईल थोड्या वेळेला म्हणजे आपल्याला त्याच्यात सुका भाजला खोबरा पण टाकायला लागेल. तर चला आता मस्त काय करायचं आपल्याला चिंबोरी. चला आता गॅस फास्ट करूया मस्त पटापट थोडंसं मिक्स करूया आपल्याला सगळं टाकून घ्यायचं. आता मेन गोष्ट आपली काय आहे चिंबोरी टाकूया खेकडा. आता तुम्हाला कोणाकोणाला आवडते कमेंट करा. हिटवाली गिटवाली फार्म हाऊसला मज्जा येईल. लालवाल्या अशा पाहिजे अशा त्याच्यात बसतील का ऐकत नाही बघा बसतील भरला तर मिक्स कसं करून सांगा. एवढ्या चिंबोऱ्या 80 ला आवडतं ना 80ला चिंबोरी फेवरेट आहे 80 बाबा हा लाल चिंबोऱ्या झालं. चला आता आपण जरा मिक्स करायला जमणार नाही माझं ना एवढी भांडी मोठी नाही माझ्याजवळ जेवढे आहेत तेवढ्यामध्ये ॲडजस्ट करतो माझं ना. आपल्याला मस्त असं पण तरी त्यावेळी पाणी टाकायला लागते कारण की चिंबोरी कसं नरम नसते ना कवटी असते ना त्याला कडक. ते काय उगाच थोडंसं हलवते ही बघा कशी दिसते ही बघा कशी दिसते छान मस्त. हिला असं नाही हलवते तर त्याचा गोड पडेल खाली बस तिला अवधी वाटतेस. हां चला आपण पाणी टाकू. ठेवला मी कारण की चिंबोरी जास्त आहे. आता आपण थोडा वेळ झाकण देऊया आणि एक उकली येईपर्यंत वाट बघूया. चला ते बघा आता आहे ना आपला चिंबोरीचा रस्सा ठेवलाच आहे ना
त्याला टाईम लागेल शिजायला. तर मी आता कोलंबी अंशूला आहे ना थोडंसं त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली सगळं आहे ते, आणि थोडंसं लिंबू टाकते बघा, अर्धा लिंबू. अंशूसाठी कोलंबी आहे थोडीशी. बोंबीला पण टाकला. तिथे बोंबीला पण टाकले. आता मसाला पण टाकून घेते थोडेसे, हळद मीठ मसाला आपला आहे तेच डेलीचं सामान सगळं. त्याच्यात एकच बस होईल ना मसाला. बस काश्मीरी टाकते थोडासा आणि कढीपत्ता, मीठ जास्त होईल. चला त्याला आपण मस्त छान मिक्स करू. अंशूसाठी कोलंबी आहे, तो हे खात नाही ना बोंबील. आता ही फ्राय करेन, त्याला फ्राय आवडते ना त्याला थोडीशी अशी फ्राय करू. बघू रवा टाकू ना, रवा फ्राय करू. छोटी आहे की रवा फ्राय नको नको याच्याबरोबर बोंबील अशीच तर बघू सर रात्री बघू ना. जामच बारीक आहे कोलंबी ती, तर इथे गावात एवढी मोठी ना भेटेल साईज, मार्केटला जायला लागते. आता इथे आला आता याला आपलाही बाकी होता ते पण लावून देते मस्त छान मॅरिनेट असतं मसाला. आणि कधीपासून इच्छा होती तुमची खायची चपटे खायचे. चपटे बोंबील आम्ही तुला गोलच खायचं. आता ही वाली बघितलं चपट पण लागेल मस्त, कारण की याची जास्त जातात मसाले मस्त बघा. आणि त्याच्यामध्ये कसं आतमध्ये जात नाही ना मटेरियल, मसाला लसूणची पेस्ट. आता याच्या आतमध्ये गेली मग संध्याकाळपर्यंत कसा मस्त चांगला मुरेल तो सगळा मसाला पेस्ट सगळं भारी लागेल. आणि आपण एक दिवशी रेसिपी फार्मला करणार आहोत मस्त. फार्मला खूप जास्त इच्छा आहे माझी, पण अंशूच्या 10वीच्या मुले काय जायला भेटत नाही, जायला गेलो तर राहायला भेटत नाही. अंशू ट्युशनवर जायला भेटत नाही. आम्हाला जायची इच्छा आहे, खूप दिवस झाले आम्हाला. आणि आपल्या नवीन याच्यावर पण नाही गेलो ना शिवाय मिल्सवर कधीपासून गेलो नाही ना. तर चला आता हे नाही संध्याकाळी ना आता करायचं आहे संध्याकाळी. हे बघा ते संध्याकाळी फ्रायसाठी हे सगळं पॅक करते मी अशा डब्यात आणि तुम्हाला भेटते. चला आता मच्छी तर मी बघितली मस्त मसाला वगैरे लावून ठेवले फ्रीजमध्ये. आणि इथे मगाशी चिंबोर चला उडलेला ना, त्याला साफ करून घेतला होता. वास येते आपल्या भिंतीला, इथं लगेच साफ करून घ्या. वास येते खाण्याला. हे सगळं अख्खा चिंबोरचा उडलेला माहिती आहे ना, सगळा चिंबोरचा उडलेला सगळं धुवून घेतला मस्त साफ फ्रीजमध्ये. आता धुवून घेते, थोडीशी भांडी ती करून घेते आणि आमच्या ट्युशन झाला बघा तयारी चालू आहे मस्त संकष्ट आहे ना म्हणा, लवकर असं कसं बोलायला लागेल मच्छीचा ना, कोलंबी चिंबोर लवकर खायला लागेल. आता मस्त पटापट भांडी करते मी क्लीन. आपलं चिंबोर बघा कसं. अरे बापरे एवढं मोठं चिंबोरीने केस सोडली. आता फास्ट करू बघू तू होते का फास्ट करू कसा उठली आहे बघ आता कसं झालं. घाटा मारे हलका. हाँ 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 बहुत छोटा बर्तन है मेरा, बहुत छोटा बर्तन है. भांड्याला नाही छोटासा पडते. तर चला बारीकच ठेवून करूया हलवून होऊ द्या. आपल्या हाताने खायची ती. ए हे बघा जास्त झाले हो. अरे आता काढून ठेवू नका. चला काढून ठेवूया. पटापट बनवून वा मस्त पैकी. मी येतो तुला खायला ना. चल सर्व भांडी वगैरे देऊन घे, मी जरा आराम करतो. ओके टाटा बाय 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 बाय. जाऊ का आता आम्ही मस्त. तुम्हाला जर लवकर चिंबोरी जर काढली ना खाली चिंबोरी तर तुम्हाला भेटू. आणि जर गाडी शिजली लवकर तर डायरेक्ट तुम्हाला भेटू संध्याकाळी. ओके चला बाय. याच्यामध्ये आहे ना पटकन मध्ये आहे ना व्हिडिओ घ्यायला शूट करायला विसरली. खोबरं ऍड केला आणि मस्त चिंच पण टाकले याच्यात. आता चिंच आणि चिंच असेल वरती असं हातला गेले असलं तर मी आता आतमध्ये गेली तर चिंच टाकली, कारण की चिंचच मेन असते याच्यामध्ये. आमसूल पण यायला आंबट पण यायला थोडंसं मस्त रस्स्याला आवड आहे चिंचेला. अरे आता होती ही बघा चिंच. चिंच पण टाकले मस्त. आपल्याला याच्यात टाकायचे कोथिंबीर पण नंतर पण टाकायचे आणि आता पण टाकायचे म्हणजे जरा चांगला रस्सा अजून टेस्ट वाटते. कोथिंबीर टाकते थोडीशी नंतर पण. भांडी साफ करून घेतली. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मस्त. कसा वाटला आपल्याला तुम्हाला चिंबोरचा रस्सा झणझणीत. आणि माझा पिल्लू गेला ट्युशनला
तर चला आता आपला रस्सा मंडळी झाल्यानंतरच दाखवेन, कारण की आता काय टाकायचं. चिंबोरीचा रस्सा कसा मिक्स करायला भेटत नाही बघा. असा आपला चिंबोरीचा रस्सा आहे, मस्त फांगडा आणि भरलेला पेंदा इकडे बघू शकताय. हा बघा. तर मी असा बनवते रस्सा, तुम्ही कसा बनवता नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी असा बनवते या टाईपमध्ये रस्सा, मस्त आगरी पद्धतीत झणझणीत रस्सा. तर तुम्ही कसा बनवता नक्कीच कमेंट करा आणि कसा वाटला ते सुद्धा सांगा. चिंबोरीचा रस्सा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यस. तर चला कसा वाटला तुम्हाला चिंबोरीचा रस्सा नक्कीच कमेंट करा. आगरी स्टाईलमध्ये बघा, आगरी पद्धतीत बनवला मी चिंबोरीचा रस्सा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला तुम्ही आपली रेसिपी तर बघितली चिंबोरीचे कालवण, चिंबोरीचा रस्सा, कालवण काय पण बोला. तर आता बघा टाइम पण खूप झाला, आमची ट्युशनला गेले. तर आता मी आहे ना मस्त झाकून ठेवते आणि आम्ही आता ना संध्याकाळची तयारी केलेली आहे. ही सर्व जेवणाची फ्रायसाठी बघितलंच तुम्ही, आपण लावून ठेवलेलं आहे मस्त बोंबीलला मसाले वगैरे. तर चला आता हे असंच ठेवते, ते सुद्धा तसंच ठेवते आणि मस्त आता आम्ही जरा आराम करतो, फ्रेश होतो, रेडी होतो आणि आता वाशीला नाहीतर मग तुर्बाला जायचं आहे मला, तुर्बा मार्केटला. तर बघूया कुठे जाऊ, तुम्हाला नक्कीच भेटू. बाय. चला बघा आता असं तर झाले. आता बाबांना पण देते बघा, आईने सांगितलेलं बाबांसाठी फक्त ते. तर बाबाला 2 पेंदे आणि मस्त पांगडा देते बघा, कोथिंबीर टाकते थोडीशी आणि बाबाला डब्बा पॅक करते बघा मस्त. चला जातो मी घेऊन बाबाजीसाठी. तर चला आता रात्रीचे वाजलेले 8. आता मगाशी मी फ्रेश वगैरे झाली, मस्त आंघोळ वगैरे झाली आणि दिवाबत्ती वगैरे करून झाला. जेवायला तर तुम्ही बघितलाच चिंबोरचा रस्सा बनवलेला आहे मस्त. आता फक्त फ्राय करायचा आहे आणि गरम गरम मस्त भात बनवणार आहे मी आज ना. बोंबील फ्राय करायचं बाकी आहे. आणि हा तुम्हाला मगाशी बोलली मार्केटला चालली होती, तुर्बा मार्केट नाही तर वाशीला. तर आम्ही कॅन्सल करतो कारण की वाशी मार्केटला गेल्यावर यांना माहिती आहे मी किती वाजता येते घरी, त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं ना. उपवास संकष्टी आहे म्हणून आम्ही नाही जात, नाहीतर आम्ही गेलो असतो नक्की. कारण घरी यायला आम्हाला कधी पण 11 वाजतात ना, 11 साडे 11 वाजतातच. बाहेर गेलो 11:30 वाजतातच. तर यांना बोलली आता जेवण तर रेडी आहे आणि अंशू पण खेळायला गेले. तर इथं घरात आम्हाला पण कंटाळा आले, मला पण कंटाळा आले. तर यांना बोलली एक राऊंड मारून येऊया असंच कुठेतरी गावात आहे. तर मग घनसोलीला ना छोटे राऊंड. अंशूची पॅन्ट पण दिले टेलरकडे वाटते काहीतरी स्कूलची, तर ती पण घेऊन यायची. तर चला आता आपण जाऊया. इथे बघा आता आम्ही आलो अंशूची पॅन्ट घ्यायला, थोडीशी गाईड होती ना, यूज केली बघा झाली. आता आम्ही ना घनसोलीमध्ये पोहोचलो आणि असं सहज आलो राऊंड मारायला. इकडे बघा घनसोली, इकडे आल्यावर वाटते ना वातावरण मस्त असते, थंड हवा आणि जाम चांगला वाटते इथं आल्यावर. मला तर इकडेच आवडते, असं एक राऊंड तर असतेच माझा. हे बघा घनसोलीला काय पण असते मस्त मस्त. अंशूला बघायला आलो आम्ही इकडे, बघूया अंशू काय करतो गपचूप. चला इथं टीम बघा, टीम आला लगेच लाजतो बघा कसा. जरा कॅमेरा चालू केला ना का लगेच तो पडला ते बघा. अंशू आवाज आहे नको, नाटक बघा कशी इग्नोर केला बघा, इग्नोर. थांबा याला मी आता उतरून बघ. थांबा सर्वेश बघा, आमचा फ्रेंड बघा, सर्वेश चांगला प्लेयर आहे. ए इकडे बघ, हाय कर रे. हाँ जी फ्रेंड. करण कब से आवाज दे रही हो तुझे? आज तू कैसे नहीं आया भाग के? अरे मैं देखा नहीं हुआ, फिर मुझे लगा मुझे ये भूल गया तू, इतना आवाज दे रही हो कब से तेरे को. भूल जाएगा ना मुझे जल्दी. आपको नहीं भूलूंगा. इकडे बघा माझ्या अंशू फ्रेंड किती आहेत बघा. हा तन्मय ना रे, तन्मय आपल्या गावातलाच बघा. ओळखतो का नाही मला? नाही नाही ओळखत बघा, ओळखत नाही मला. ओळखते अंशूचे फ्रेंड आहेत सगळे बघा इकडे.
खेळतात ग्राउंड मध्ये. आज कमी आहेत का रे मित्र? गेले घरी सगळे वाटते ना ग्राउंड मधले. कमी आहेत पोरं बघा आज. हा टाइम झाला, लेट झाला. लवकर असलं खूप असतात पोरं खेळायला. हा पण का रे अंशू छोटा? हा मोठा आहे. ए इथे बाबू इकडे रे. कुंजू सारखा आहे बघा. नाव काय रे तुझं? आर्यन. हाय कर. हा आर्यन. हा बघा हा पण खेळायला येतो बघा. मस्त फुटबॉल खेळतात काही सगळे जण. त्यांना आहे ना मी एकदा एक खेळायला सांगते कसं खेळतात बघूया. चला आपण. म्हणजे आर्थिक टीम आहे. आर्थिक गेली. हा थोडीच पोर आहेत आता बाकी. मगाशी होती वाटते भरपूर. हे बघा माझ्या डोक्याच्या वरती बॉल. असं वाटतं बॉल आता इकडे बाहेर गेलाय रे बघा. बघा कशी खेळतात फुटबॉल मस्त. कारण तू भी जा बाद में. त्याला इथे खूप आवडते खेळायला बघा. आला अंशू आला. अंशू आला. अंशू कुठपर्यंत गेलेला वरती. चला जाऊ. काय कर कारण तेरा बाकी आहे ना. तुझ्या नावाला आहे ना बी. हा रुक तुझ्या. तन्मय चालला. तन्मय कुठे गेला बघा बॉल. आर्यन ना. करण तेरा इधर ही. करणचा बॉल खाली. सगळं वरती होता मग. बॉल बाहेर याच्या आउट. जा घेऊन या. इकडे बघा. हा बघा बॉल कुठे बघा. आउट. हा बॉल डायरेक्ट बाहेर बघा. ग्राउंडच्या बाहेर बॉल. असं एवढा फुटबॉल घेतात बघा मस्त. तर चला आता हा खेळत राहील थोड्या वेळांशी. याला घ्यायला नाही तो येईल करण बरोबर नंतर ना. चला यांना बाय करून जाऊया आपण. ए इकडे ये करण. अंशू इकडे. चला बाय. ये हा काय झालं रे? हे बघा. चला बाय करा सर्वजण. चला बाय बाय बाय. हा कुठे बसला बघ. चलो चलो बाय बाय. आता बघा सगळेजण. चला बाय. तर चला आता अंशू येईल करण बरोबर आणि आम्ही निघतो घरी जायला. हा चला. बघा आता आम्ही घरी आलो डायरेक्ट. गमचं राऊंड मध्ये आलो आणि मस्त लगेच अंशूला भात ठेवला गरमागरम. आणि आता खायला भूक लागली मला. मस्त काकडी कापल्याला टाकायचं मस्त नमक सॉल्ट नमक आणि काय टाकायचं मीठ मसाला. काश्मीरी टाके ना मी. नमक नमक मीठ. नमक मीठ मसाला. त्याला बोलतात मिक्स मटेरियल. आणि हा भात. भात काय माहिती घातला कारण की आपली चिंबोर आहे. मम्मी काय घालते जरा मीठ टाकते ना आणि जास्त खारट लागते. मस्त काकडे खायला या. काकडी कोणाकोणाची फेवरेट आहे? माझी फेवरेट आहे. मस्त मसाला लावून ठेवलं दुपारी. कोणते का नाही तुला? जल्दी करो. सुबह जल्दी जाना है पनवेल मुंबई. रवा फ्राय करायचा आहे पण रवा संपले तर वॉचमॅन आणायला गेले. आला बघा हिरो. हिरो बघितला तुम्ही कसा खेळतो माझा फुटबॉल. तर ह्यांचा डे कमेंट करा कसा खेळतो माझा फुटबॉल. अजून तर फुटबॉल हा असं त्यांनी एकदम काय रिअल दाखवला नाही ना. ह्याच्यापेक्षा भारी खेळते तो. आता सुद्धा नॉर्मल खेळायला असतात. टायमिंग झाला होता सर्वजण गेलो. लेट गेलो आम्ही पण आणि पोर सगळे गेले त्याचे फ्रेंड खूप असतात खेळायला.
तर एका दिवशी आहे ना मी त्याची पूर्ण क्लिअर व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. मी कधीतरी जेव्हा त्याचे फ्रेंड्स सोबत मिळून ते प्लॅन करतील तेव्हा दाखवेन. तर चला आता ना रवा आल्यानंतर भेटूया आपण. आता रवा घेऊन आला आमचा वॉचमॅन. तर आता पटकन आहे ना मी आता फ्रायची तयारी केलेली आहे बघा. बोंबील तर बघितले. आता याच्यामध्ये आहे ना थोडंसं हळद, रवा, बाकीचे तांदळाचं पीठ, मीठ, मसाला आणि हळद सगळं टाकून घेतलं. आता मिक्स करते मस्त. प्लेट छोटी झाली मला. मोठी करा मोठी घेऊ ना. राहूया मसाला. प्लेट चेंज केली. प्लेट चेंज केली. त्याच्यात कालवा बटाटा असा मसाला आणि मिक्स. तर चला आता मिक्स करून घेते. आपण बोंबील, रवा, तवा फ्राय करूया मस्त. बघा आता याला पण मस्त मुरलं आहे बोंबील ना. मसाले मस्त झाले फ्राय करू बघा मस्त. थोडं सोडायचं झुमझुम 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 झुमझुम. चलो मस्त डीप फ्राय आपण असं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही काय पण टाकू शकता. मैदा पण टाकतात काही लोक. आपण टाकलेलं आहे मस्त काय तांदळाचं पीठ. तर चला आता आपले असेच मस्त बोंबील फ्राय होतच राहतील. तर आता तुम्हाला कसे वाटले माझी मच्छी फ्राय, बोंबील फ्राय आणि आपला चिंबोरीचा रस्सा जो मी दुपारी बनवला होता मगाशी. आता थोडीशी कोल्डी फ्राय करायची आहे ती पण करून घेते. आणि इकडे मस्त गरमा गरम आपला भात पण झाला आहे बघू शकताय. भात याच्यासाठी केला आज कारण की चिंबोरीचा रस्सा आहे तर भात पाहिजेच. भात आमच्या तिघांसाठी थोडासा. आणि उद्या संकष्टी तर लवकर जेवण वगैरे येतो. तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आणि माझी थोडीशी रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपले बोंबील फ्राय सुद्धा झालेले आहेत. म्हणजे आता थोडं वेळ होतील थोडं वेळ. तर आता ब्लॉग सुद्धा मी इकडेच एंड करते कारण थोडी संकष्टी आहे लवकर जेवण घ्यायचं आहे मला. तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग, थोडासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण विसरू नका. आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर आणि बाय बाय.